आज आपण बनवतोय टम्म फुगलेली कुरकुरीत अशी बटाट्याची भजी। ही भजी ना तुम्ही 1 तासाने जरी खाल्लीत ना तरी सुद्धा अशी टम्म फुगलेली आणि कुरकुरीतच लागणार। याच्यासाठी काही टिप्स आहेत तर त्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तसाही हा व्हिडिओ 2 मिनिटाचाच आहे, तर जास्त वेळ लागणार नाही। काय करायचे, बटाट्याची सालं काढून घ्यायची, बटाट्याची पातळ पातळ कापं करायची आहेत। आपण नॉर्मली कापं बनवतो तेव्हा जाड बनवतो, तर तशी बनवायची नाही, पातळ बनवायची जेणेकरून लवकर फ्राय होतील। आणि त्यानंतर धुवून घ्यायची आहे 3-4 वेळा। आता आपल्याला बॅटर बनवायचं आहे। बेसनचं पीठ घेतलंय 4 चमचे, चवीपुरतं मीठ, हळद, लाल मसाला, गरम मसाला आणि ओवा। जेव्हा मी काही बेसन पिठाचं बनवते तेव्हा ओवा हा जरूर घालते। त्यामुळे 2 गोष्टी होतात, एकतर जे पीठ आहे ते पोटाला बाधक ठरत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चव आहे ती अप्रतिम येते। पाणी थोडं थोडं करून घालायचं, कन्सिस्टन्सी मीडियम झाली पाहिजे, जाड व्हायला नको। सोडा घालायचा आणि ढवळून घ्यायचं आणि फ्राय करून घ्यायची। तर मी आता बोलली कन्सिस्टन्सी, तर कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे। जाड केलात ना तर बटाट्याची कापं जाड होतात, जास्त पीठ राहतं आणि काही वेळातच ती नरम पडतात, चेपली जातात आणि एकदा चेपली गेली की त्याचा कुरकुरीतपणा गायब। तर त्यामुळे बॅटर आहे ते मीडियमच ठेवायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण बटाट्याची कापं पिठामध्ये बुडवून घालायची आहे तेलामध्ये आणि पहिलं 1 मिनिटभर एकदा कापं परतीपर्यंत ती हाय फ्लेम ठेवायची आहे आणि एकदा पलटी केलीत की नंतर स्लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं फ्राय करायची। जशी तुमची कापं कशी पातळ जाड आहेत त्याप्रमाणे तो टाईम लागतो। नॉर्मली ते 3 मिनटात होऊन जातात आणि कशी छान फुगली आहेत बघा, कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि 1 नंबर कुरकुरीत कापं होती। मी बनवता 1-2 खाल्ली, पण त्यानंतर मला टाईम मिळाला नाही कारण माझं छोटं बाळ आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं। मी ती 1 तासानंतर खाल्ली तेव्हाही ती तेवढीच कुरकुरीत होती आणि तशीच फुगलेली होती, फक्त एवढंच की थोडी गार पडलेली कारण त्याला बराच टाईम झालेला। तर ही आपली सगळी कापं बनून तयार झालेली आहे। किती छान दिसतात आणि कशी फुगलेली आहे ती बघा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि नक्की एकदा बनवून बघा आणि कशी झाली तेही सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।